राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि या जयंतीच्या अनुषंगानं विचार रूपी पुष्प त्यांना वाहतो आणि या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला काय बोध घेता येते आणि इतर काही मुद्दे मी आपल्या समोर ठेवणार आहे. गाडीचं एक चाक एक दुबळं असेल आणि दुसरं चांगलं असेल तरी देखील गाडी जोरात चालवता येत नाही आणि गाडी गती घेत नाही, म्हणजे तिथं प्रगती नाही. म्हणून ज्या कुटुंबामध्ये स्त्री आणि पुरुष समर्थपणे संसाराचा गाडा हाकत असतील तर तो संसार सुखी समृद्ध होतो त्यांच्या पुरता. आणि त्या दोघांनी मिळून जेव्हा आपल्या संसाराच्या पलीकडे देखील इतरांचं जीवन सुखी समृद्ध आनंदी करण्यासाठी काही विधायक उपक्रम राबवण्यासाठी ते दोघं समर्थपणे पुढे येत असतील किंवा एखादं स्वप्न पाहून एखादं ध्येय सामाजिक हिताचं राष्ट्रहिताचं स्वप्न पाहून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होऊन प्रयत्न करत असतील, मग आपल्या मुलांच्या मदतीनं मुलींच्या मदतीनं देखील आणि समाजातल्या मदतीनं, तर मित्रो ते कुटुंब एक आदर्शवत कुटुंब होते. आणि त्या कुटुंबातील ते मग दोघांनाही त्या पती पत्नींना लोक वंदन करतात. काही एक उदाहरण मी आपल्या समोर ठेवणार आहे की जे एक आदर्श पती पत्नीचं एक आदर्श उदाहरण म्हणून आपल्याला मी काही उदाहरणं देणार आहे. शहाजीराजे भोसले हे स्वराज्याचे संकल्पक होते. कारण प्रतिगामी जुलमी आणि धर्मांतरवादी बळजबरीने धर्मांतर करण्याच्या मानसिकतेत जगणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये जर आपल्याला जगायचं असेल आणि आपल्या समाजाला जगू द्यायचं असेल, या राष्ट्रावर आलेलं संकट दूर करायचं असेल तर स्वराज्य स्वतःचं राज्य असणं ही निकडीची गरज आहे. याचा साक्षात्कार याची जाणीव प्रकर्षाने शहाजीराजे भोसले यांना झाली आणि मग त्यांनी त्या दिशेनं पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ च्या घराण्यातूनच युद्धकला आणि वेगवेगळे राजनीती आणि या प्रतिकूल परिस्थिती ते जेव्हा निर्माण झाली ते वेगवेगळ्या शाह्यांमुळे या शाह्यांना नष्ट केल्याशिवाय खऱ्या अर्थानं इथला माणूस सुखी समृद्ध होऊ शकणार नाही याची जाणीव देखील राष्ट्रमाता जिजाऊंना झालेली होती. आणि त्याच्या कटू अनुभव लहानपणापासूनच या परकीय सत्तेचे कटू अनुभव राष्ट्रमाता जिजाऊ लहानपणापासूनच घेत होत्या. लग्न शहाजीराजे भोसले यांच्यासोबत राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचं लग्न झाल्यानंतर एक कटू प्रसंग त्यांना अनुभवायला मिळाला. वेगवेगळ्या शाह्यामध्ये महाराजांना शहाजीराजे भोसले यांनाही काम करावं लागलं. लखुजी राजे देखील त्याच पद्धतीनं वावरत होते. आणि एके दिवशी त्या ठिकाणी एक प्रसंग असा घडला
थोडक्यात सांगतो, फार म्हणजे डिटेलमध्ये मी सांगणार नाही. पण एका हत्ती उधळला आणि त्या हत्तीवरून शहाजीराजे भोसले आणि लखुजी जाधव यांच्यामध्ये त्या एका प्रकरणावरून वैर निर्माण झालं. आणि अशा वैरामध्ये आता बापाची बाजू घेऊन बापाकडे राहायचं, कारण हे या शहाजीराजे भोसले आणि लखुजी जाधव संपूर्णतः तुटले गेले त्या प्रकरणातून. मग आता बाहेरही राहायचं लखुजीराजांची बाजू घेऊन काय शहाजीराजांसोबत राहायचा, असा प्रश्न राष्ट्रमाता जिजाऊंच्या समोर निर्माण झाला. राष्ट्रमाता जिजाऊंनी माहेराचा त्याग करून, म्हणजे मनात जरी माहेराविषयी प्रेम असलं तरी काही बंधनं आल्यामुळे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी माहेरापेक्षाही आपल्या कर्तृत्व गाजवायची संधी शहाजीराजे भोसले यांच्या सोबत राहण्यातून आहे. त्यांच्या संचिताचा वापर करून पुढे जाण्यात आहे याची जाणीव झाली. आणि खरं वैभव त्यांना तिथे आहे, त्यांच्यासोबत राहण्यातच खरं वैभव स्त्री म्हणून आहे याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे त्यांनी शहाजीराजे भोसले यांच्यासोबत राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून, जसं शहाजीराजे भोसले यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले असं म्हणतात, आणि मग त्या आपल्या नवऱ्याच्या संकल्पाला, ध्येयाला परिपूर्णतेच्या दिशेनं नेण्यासाठी प्रत्यक्ष सहभागी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब राहिल्या. ही गोष्ट आपण प्रकर्षानं लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. शहाजीराजे भोसले यांनी पुण्याची जहागिरी शिवाजी महाराजाकडे सुपूर्द केली, राजमुद्रा दिली, सैन्य दिलं, धन दिलं, शस्त्रसामुग्री, या सर्व निशी कारण सगळ्या परकीयांचं लक्ष शहाजीराजावर होतं. शहाजीराजे जर त्या ठिकाणी पुढे आले असते तर हे, पण शिवाजी महाराजांनी अतिशय गनिमी काव्या पद्धतीने माणसं जोडली. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी अतिशय कुशलतेने आणि कौशल्याने माणसं जोडली आणि घडवली, आणि एक प्रकारे स्वराज्याची निर्मिती करण्याची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सुरू केली. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि मग या ठिकाणी स्वराज्याचा जन्म होऊ शकला. शिवाजी महाराज मोठे व्हावेत म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ कोणत्या तरी आश्रमात जाऊन माळा किंवा आरत्या करत बसल्या नाहीत किंवा दर्शन घेत बसल्या नाहीत. तर शिवाजी महाराजांना एक राजा म्हणून जे आवश्यक असणारं जे कौशल्य लागते, जे ज्ञान लागते, जी राजनीती लागते, जे कर्तव्य कठोरता लागते, एक उत्कृष्ट राजा, एक जगातला उत्कृष्ट राजा घडवण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊंच्या सहकार्यातून, संस्कारातून झालेलं आहे. त्यांनी जर वैभवलक्ष्मी व्रत करत बसल्या असत्या राष्ट्रमाता जिजाऊ, किंवा माळा वळत बसल्या असत्या कुठल्या तरी मठात जाऊन, किंवा नवसायासा करत बसल्या असत्या, या अंधश्रद्धा बाबीमध्ये जर त्या गुंतल्या असत्या आणि मग म्हणल्या असत्या की मला ह्या व्रताचं फळ मिळेल, मग माझं लेकरू मोठं होईल, मला या बाबांचा आशीर्वाद मिळेल, मग माझं लेकरू मोठं होईल, हे करत जर बसले असते त्यांनी, तर छत्रपती शिवाजीराजे म्हणून घडले साठी जे काही वेळ देणं गरजेचं होतं, शिक्षण प्रशिक्षणासाठी त्यांना जे वेळ देणं गरजेचं होतं,
त्यांच्या पाठीशी राजनीतीचे धडे देण्यासाठी जे वेळ देणं गरजेचं होतं तिथे त्यासाठी ते देऊ शकले असते काय, असा एक प्रश्न निर्माण होतो. आपण राष्ट्रमाता जिजाऊ या कुठे अंधश्रद्धा बाबीमध्ये गुंतून राहिल्या नाहीत. ही गोष्ट आपल्या सर्व आजच्या समाजाने घ्यायची प्रेरणा आहे. म्हणून एक आईच्या कर्तृत्वातच मुलाचे भवितव्य लपलेले असते. आईचं कर्तृत्व, आईचे संस्कार, आईच्या कर्तृत्वाने, आईच्या संस्काराने, आईच्या ज्ञानाने, आईच्या सकारात्मक दृष्टीने, आईच्या प्रेरणा आणि प्रोत्साहनाने माणूस किती मोठा होऊ शकतो. आणि एखाद्या ध्येयमग्न झाल्यानंतर हे स्वराज्य निर्मितीचं कार्य करत असताना त्याच्यासाठीच राष्ट्रमाता जिजाऊंनी आयुष्य समर्पित केलेलं आहे, लक्षात ठेवा. नाहीतर गेल्या 2 महिने हरिद्वाराला, गेल्या 2 महिने कुठल्या तरी देवीच्या दर्शनाला, हरिद्वार कुठल्या तरी याला, कुठल्या तरी त्याला जत्रा यात्रा करत बसल्या असत्या. इकडे ओस पडला असता महाराष्ट्र. ध्येयापासून विचलित होता कामा नये, वेदना होत असतानाही राष्ट्रमाता जिजाऊंचा संदेश आहे. घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं लागतं. कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं. भाजलेलं बरं असतं, भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं. हा संस्कार राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वतःवर करून घेतला आणि आपल्या मुलांवर देखील केलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेणं यासाठी गरजेचं आहे. लहानपणी काय, महाराज लहान असताना महाराजांना कुठल्याही देवळात घेऊन जाणं, महाराजांना तिकडे कुठल्या तरी यात्रेला घेऊन जाणं, महाराजांना कुठल्या तरी माळा घेऊन बापू बस माळा ओळत म्हणल्या असत्या, किंवा नाही बापू बाहेर जाऊ नको माय म्हणल्या असत्या, किंवा सातत्यानं लहान वयातच ते सांगून सांगून महाराजांच्या मनामध्ये जरी असलं तरी ते स्वप्न मरून गेलं असतं. कारण कर्तव्यापासूनच दूर ठेवल्यावर कर्तव्य कसं गाजवता येते. आणि वेगवेगळ्या कारणानं कर्तव्यापासून दूर ठेवल्या गेलेल्या माणसाला कर्तव्य गाजवता येत नसते. मग राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वतः संपूर्णतः स्वराज्यासाठी वाहून घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील संपूर्णतः स्वराज्यासाठी समर्पित केलं, संकल्प केला आणि संकल्पाच्या परिपूर्तीसाठी आयुष्य वाहिलेलं आहे. स्वराज्याशिवाय राष्ट्रमाता जिजाऊंनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरं आयुष्यात काही केलेलं नाही. आता काय राहू द्या, स्वराज्याचं काम काय दिवस राहू द्या, जाऊन येऊ दुसरीकडे कुठंतरी, राहू द्या रे, राहू द्या. आता हे असं नाही, ध्येयाचा पाठलाग सातत्यानं करावा लागते. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यासात तुका म्हणे. तेव्हा स्वराज्य निर्माण करणं हे खूप मोठं असाध्य वाटणारी बाब होती. तर असाध्य वाटणारी बाब देखील साध्य करून दाखवलेलं आहे. हे सत्यता आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. ओली मूळ जर खडक भेदून जाऊ शकते तर अभ्यासाच्या बळावर असाध्य वाटणाऱ्या गोष्टी माणूस साध्य करू शकतो. ही जाणीव आणि हे संस्कार राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वतःवर आणि आपल्या मुलावर केले, शिवाजी महाराजांवर केले. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे. त्याचे निश्चयाचे संस्कार देखील जिजाऊंनी केले. एकदा एक निश्चय केला की शिवाजी महाराज ते निश्चय ढळू दिलेला नाही. त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊंकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मी सांगत होतो शहाजीराजे भोसले आणि राष्ट्रमाता जिजाऊंची जशी जोडी आहे, त्यांची प्रेरणा आणि प्रोत्साहन घेऊन जर माणसं जगली तर घराघरामध्ये हे आधुनिक जिजाऊ, आधुनिक शहाजीराजे जन्माला येऊ शकतात.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर जी, रमाबाई माता रमाई, अशा अनेक, अभय बंग, राणी बंग, बाबा आमटे आणि त्यांची पत्नी, या सगळ्या जोड्या आपण जर बघितल्या तर यांनी देश घडवलेला आहे. देश घडवण्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे. अशा जोड्या निर्माण होऊ शकतात फक्त एक ध्येय ठेवून त्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करणं अतिशय गरजेचं आहे. या देशामधले स्त्रियांबद्दलचे काही गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करायचं असेल तर ह्या कर्तृत्ववान महिलांचा अभ्यास करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. काय सांगितलं जातं? महिला हे दुबळे असतात, शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या दुबळे असतात. दुबळेपण हे लिंगावर आधारित नाही. दुबळेपण हे स्वतःच्या मानसिकतेवर अवलंबून आहे, स्वतःच्या न घडून घेण्यावर आधारित आहे. घडून घेणारा माणूस आणि मानसिकदृष्ट्या सकारात्मक असणारा माणूस, मग तो स्त्री असो या पुरुष, तो समर्थच असतो. आता काही उदाहरणं जर दिले, पुरुष शारीरिकदृष्ट्या समर्थ असतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर आधुनिक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. काही महिला व्यायामाचे धडे देतात, योगाचे धडे देतात, आजही खेळाचे प्रशिक्षण घेतात आणि त्याने वेगवेगळ्या महिला अनेकदा वेगवेगळ्या खेळामध्ये प्रथम येतात. तर यांचा इतिहास, आधुनिक खेळाडू असतील किंवा प्रशिक्षण देणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्यांची शारीरिक क्षमता आणि मानसिक बळ जर तुम्ही लक्षात घेतलात तर हे किती गैरसमज आहे महिला दुबळ्या असतात हे तुमचं दूर व्हायला मदत होते. दुबळं राहिल्यावर तर पुरुषही दुबळा होतो, मग स्त्री दुबळी होते, मुलगाही दुबळा होतो, मुलगी दुबळी होते ना. घडवून घेतलं तरच घडते. दगडाने जर घडवून घेतलं तर दगडाची मूर्ती होते. घडून न घेतलेला दगड, त्याच्यामध्ये घडून घेण्याची क्षमता असली तरी त्याच्यावर त्यानं घडून घेतलं नाही, घडवलं नाही तर कसं काय मूर्ती होईल? माणसाचं तसं आहे. त्यामुळं असे हे लिंगावर आधारित शिक्के मारून मोकळं होणं हे अज्ञानाचे आणि घाईचं लक्षण आहे. कोणी दुबळा आणि कोणी असं वर्गवारीच करणं मुळात चुकीची आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मी काही उदाहरणं, अनेक महिलांची उदाहरणं आपण घेऊ शकता. तुम्हाला झाशीची राणी लक्ष्मीबाईचं उदाहरण घेऊ शकता. अशा कितीतरी महिला, कर्तृत्ववान महिला आहेत. त्या महिलांचा इतिहास आम्ही शिकवण्याची आता गरज आहे. महिलांचा इतिहास, कर्तृत्ववान महिलांचा इतिहास अभ्यासक्रमात आला पाहिजे. तरच स्त्रिया दुबळ्या असतात, स्त्रिया मुळे माणूस वाया जातो, स्त्रिया महिला ह्या प्रगतीतला अडथळा आहेत, धोंड आहेत, विकासातला अडथळा आहेत, हे सगळे गैरसमज. तसा विकारी माणूस, मग स्त्री असो पुरुष, अडथळाच ठरतो. तो विकारी. संस्कारी माणूस हा प्रगतीचा पाया आणि प्रगतीचा दीपस्तंभ ठरतो. मन विकार दूर कसा करायचा असते तर संस्कार करावे लागतात. संस्कार कसे होतात तर चांगले विचार ऐकणे, चांगले विचार वाचणे, चांगले विचाराचं चिंतन करणे, चांगल्या विचाराचं मनन करणे आणि चांगल्या भावना बाळगणे, चांगल्या कल्पना बाळगणे. ह्या ज्या सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना, सकारात्मक विचार, सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आतून व्यक्तिमत्व समृद्ध होत जातं. आणि मग या समृद्ध व्यक्तिमत्वाचा जेव्हा आविष्कार माणूस करत वाटचाल करतो तेव्हा ते समृद्धीच पेरत जातो. समृद्धी पेरत गेल्या की समृद्धीचंच पीक येतं. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून एखाद्याला घडवायचंच नाही आणि घडला नाही म्हणून सांगायचं, ही काही बरी गोष्ट नाही. एका कवितेमध्ये लिहिलेलं आहे की काही जण हे प्रगतीतला अडथळा आहेत, ते वाईट मार्गाला महिला लावतात. हे सगळा त्या महिलांवर केलेला अन्याय, अत्याचार आहे.
आणि हे सगळं त्यांचं रूपाचं वर्णन याला विकाराची आवड आहे, विकाराची याला गोडी आहे, म्हणून ते विकार महिलांमध्ये फुलवण्याचं काम काही जण करतात. डोळे तुझे बदामी देती मला सलामी वगैरे असे काहीतरी लिहून ठेवायचे. स्त्री म्हणजे फक्त भोगवस्तू आहे. स्त्री म्हणजे केवळ लाईन मारण्याचीच गोष्ट आहे. ही जी एक स्त्रियांबद्दलचं एक छोटूसच रूप तयार करून हिमनग समुद्रामध्ये दिसतं, तर वरून छोटस टोक असते आणि खाली प्रचंड प्रमाणामध्ये तो हिम असतो, जे बर्फ आहे. वरचं टोक म्हणजे एवढंसं, म्हणजे हे केवळ एखादेच केवळ शृंगाराचा आविष्कार म्हणजे स्त्री नाही, तर संस्काराचा समग्र पट म्हणजे स्त्रीचं सामर्थ्य आहे. जीवनाचे वेगवेगळे पैलू आहेत, ते एकच पैलू म्हणजे स्त्री नाही. इथे लिहिलेले आहे, डोळे तुझे बदामी देती मला सलामी. त्यानेच हा असा आम्ही झालो गडे निकामी. म्हणजे तिच्या डोळे पाण्यामुळे हा निकामी झालाय म्हणे. म्हणजे हा निकामीच आहे, फक्त ते तिच्या बघण्यामुळे निकामी झालाय असं याचं म्हणणं आहे. अशा गोष्टी काही लोक बोलत राहतात. लागले चित्तधामी लागेना चित्तकामी, असे काही काही लिहून ठेवले. स्त्रीचे शरीर म्हणजे फक्त स्त्री नव्हे, ही गोष्ट आता सांगण्याची गरज आपल्याला येऊन ठेपलेली आहे. स्त्रियांच्या प्रेरणेने, स्त्रियांच्या सहकार्याने, स्त्रियांच्या प्रोत्साहनाने, मार्गदर्शनाने माणसं मोठी होऊ शकतात. आपल्या यशामध्ये आपल्या बहिणींचा, आपल्या आईचा, आपल्या पत्नीचा, आपल्या मैत्रिणीचा सिंहाचा वाटा असतो. याची जाणीव अनेकांना नाही. त्यामुळे विकारी बाबींनाच प्राधान्य देऊन, विकारी रूप त्यांचं घडवून आणि विकारी जगून आणि विकारी रूपाप्रतच विचार केल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. तर मी तुम्हाला जिजाऊ, राष्ट्रमाता जिजाऊचा विषय सांगत असताना यासाठीच सांगितला की स्त्रियांचं भव्य दिव्य रूप पाहायचं असेल तर राष्ट्रमाता जिजाऊंचं चरित्र, सावित्रीबाई फुले यांचं चरित्र, रमाबाईंचं चरित्र, साधनाताई आमट्यांचं चरित्र आपण एकदा बघितलं पाहिजे. अशा अनेक महिला आहेत ज्या या समाजसेवेमध्ये समिधा म्हणून काम केलेलं आहे. जसं स्वतःचं आयुष्य जाळलेलं आहे या देशासाठी. अशा अनेक महिला आहेत. ताराबाई परांजपेंचं उदाहरण आपण नांदेडचं सुद्धा घेऊ शकाल. अशा अनेक उदाहरणं देता येतील. दुसरं एक महत्त्वाचा, महिलांना काही कळत नाही असा एक गैरसमज महिलांच्या संदर्भात आम्ही करून देण्यामध्ये पटाईत आहोत. तुला काही कळत नाही, तिला काही कळत नाही, तिला काही कळलं नाही, तुम्हाला काही कळत नसते. महिलांबद्दल असं जे काही एक प्रकारचं वातावरण तयार करण्याचं काम झालेलं आहे, हे काम निकामी करणारं आहे समाजाला. म्हणून हे निकामी करणाऱ्या कामाला बाजूला ठेवून स्त्रिया कशा कामाच्या आहेत, स्त्रिया कशा सामर्थ्यवान आहेत, त्या कशा बौद्धिकदृष्ट्या उंचीच्या. इंदिरा गांधींचं उदाहरण घेऊ शकता तुम्ही. म्हणजे राष्ट्रपती पदापर्यंत महिला गेलेल्या आहेत, पंतप्रधान म्हणून महिला आहेत, अनेक विभागाच्या प्रमुख महिलांनी एक चांगला इतिहास या देशामध्ये घडवून दाखवलेला आहे. आणि त्यांना काही कळत नाही म्हणणं म्हणजेच तुला काही कळत नाही. त्यांना काही कळत नाही म्हणजे तुला काही कळलेलं नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि हे स्त्रियांबद्दलच्या द्वेषातून, स्त्रियांबद्दलच्या अज्ञानातून झालेला हा सगळा प्रकार आहे. स्त्रियांची बाजू घेणाऱ्या महात्मा बसवेश्वरांची आज गरज आहे. आज महात्मा फुले यांच्या विचाराची गरज आहे. राष्ट्रमाता
जिजाऊंना जे काही एक वातावरण देण्याचं काम शहाजीराजे भोसले यांनी केले. शिवाजी महाराजांनी देखील आईला गुरु म्हणून मानलं आणि आईच्या मार्गदर्शनाने वाटचाल केली. जेव्हा शिवाजी महाराज स्वारीवर जायचे, युद्धावर जायचे, तेव्हा राज्यकारभार अतिशय चोखपणे राष्ट्रमाता जिजाऊ सांभाळायच्या. ही गोष्ट शिवरायांच्या मार्गदर्शक गुरु ह्या राष्ट्रमाता जिजाऊ आहेत आणि या मार्गदर्शनाने शिवाजीराव महाराजांची वाटचाल झालेली आहे. हा इतिहास आपण एकदा त्या रडत बसल्या नाहीत. जिजाऊ लढल्या आणि लढण्यासाठी प्रेरणा दिलेली आहे. जिजाऊ शारीरिकदृष्ट्या दुबळ्या होत्या असं जर ज्यांना कोणाला वाटत असेल, त्या उत्कृष्ट घोडेस्वार होत्या. तलवारबाजी त्यांना येत होती. ह्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला काही वाचायची विचार नाही. उचलली जीभ लावली टाळूला बोलण्याची जर संस्कृती आम्ही देशात निर्माण करणार असू तर स्त्रिया आपल्याला दुबळ्याच ठरणार दिसतील. तर मित्र म्हणून हे आता जर स्त्रियांच्या एखाद्या रूपाबद्दल विचार करत असताना म्हणजे हे काहीतरी काय माहिती आहे का, पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे मूल्यमापनाचे जे निकष आहेत ते मूल्यमापनाचे निकष मुळात चुकीचे आहेत. मनुष्य म्हणून स्त्री आणि पुरुषांचा जो समग्र अभ्यास मांडला पाहिजे तो मांडलाच जात नाही. विकार फक्त स्त्रीत असतात का? नाहीत. विकार फक्त पुरुषात असतात का? नाहीत. विकार हे दोघातही असतात. विकाराला दूर करून विचाराचं अधिष्ठान, विचाराचा स्वीकार केला, विधायक विचार, विधायक भावना, विधायक कल्पनांचा स्वीकार करून त्या कल्पनांचा आविष्कार करणं म्हणजे संस्काराचा आविष्कार करणं आहे. आणि संस्कार करून घेणं म्हणजे काय? विधायक विचार स्वीकारणं, विधायक भावना स्वीकारणं, विधायक कल्पनांचा स्वीकार करणं आणि त्यांचं त्या मनामध्ये रुजवणं आणि ते रुजलेलं जेव्हा बाहेर येणं त्याला संस्कार म्हणतात. आणि मग एकदा का संस्कार रुजले आणि संस्काराचा आविष्कार होऊ लागला, पशु पातळीवरचा मनुष्य पातळीवर जातो आणि मनुष्य पातळीवरचा मनुष्य महापुरुष होतो. ही जी किमया आहे ही संस्कारात आहे याची जाणीव राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना असल्यामुळे छत्रपती शिवराया आणि पुढे छत्रपती संभाजी राजांना घडवण्यामध्ये देखील राष्ट्रमाता जिजाऊंचा फार मोठा वाटा आहे. संयम, काही जण म्हणतात की त्यांना संयम नसतो, त्यांच्या पोटात काही गोष्ट राहत नाही. अरे हे सगळं संयम पुरुषांना पण नसतो. पुरुषही कुछ कुछ बोलत राहतातच की, असं थोडंच आहे. पुरुषही अफवा पसरवतातच की, पोटात राहत नाही म्हणजे काय. तर माणूस जेव्हा ज्ञानानं समृद्ध होतो, माणूस जेव्हा आतून समृद्ध होतो, तो असंयम माणसाचा दूर होतो. माणूस संयमी होतोच, पण हेच घडवण्याची जी प्रक्रिया आहे, प्रशिक्षणाची जी प्रक्रिया आहे ती गतिमान झाली पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. जीवनामध्ये खडतर जो प्रवास आहे प्रत्येकाच्याच वाटेला असतो. प्रतिकूल परिस्थिती आहे म्हणून मी अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकत नाही असं काही जणांचं मत असतं. नाही, मी पण चांगलं केलं असतं, मी पण असं केलं. परिस्थिती प्रतिकूल आहे. अहो, प्रतिकूल परिस्थितीलाच अनुकूल करण्यामध्ये पुरुषार्थ आहे. खडतर प्रवासाच्या काळावर आपली मुद्रा उमटवणे यालाच पुरुषार्थ म्हणतात. आणि राष्ट्रमाता जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीवर आपली मुद्रा उमटवली ही गोष्ट आपण बघितलं पाहिजे. स्वराज्य हे त्याचं प्रतीक आहे. पत्नीला खंबीर साथ, मुलाला खंबीर साथ देऊन या देशामध्ये एक इतिहास घडवण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केलेलं आहे. स्वतः पुण्याच्या जमिनीमध्ये नांगरलं तर काहीतरी होते,
काहीतरी नष्ट होते, अमुक होते, असे ज्या अंधश्रद्धा सनातनी विचारधारेतून आलेल्या होत्या, अंधश्रद्धा विचारधारेतून आलेल्या होत्या, त्याला नांगरून ह्या सनातनी विचाराच्या मुळा बाजूला फेकून, जसं समृद्ध शेतातून पीक येण्यासाठी ह्या शेतामध्येच्या मुळा, चिपाडं, हे जाळ्या मुळ्या फेकून द्याव्या लागतात, काढून फेकावं लागतं. तसं अंधश्रद्ध विचारांच्या मुळा, जाळ्या फेकण्याचं काम प्रतिकात्मक रूपानं राष्ट्रमाता जिजाऊने पुण्याच्या जमिनीमध्ये सोन्याचा नांगर जिजाऊ आणि आपल्या मुलाच्या हाताने म्हणजे शिवाजी महाराजांच्या हाताने नांगर धरला आणि त्याच्यातून एक नवा विचार तिथं रुजवला. कारण अंधश्रद्धा काही अंधश्रद्धा आहे कोणती तरी, आणि तिथं जे काहीतरी खुंटी वगैरे काहीतरी रवली होती म्हणे, असं काही सांगतात. मग ते फेकली. अंधश्रद्धेच्या विचाराच्या खुंट्या आपल्या डोक्यात जे ठोकलेल्या आहेत ना, कानातून मध्ये ठोकलेल्या आहेत ना, अंधश्रद्धेच्या, दुबळेपणाच्या, अवैज्ञानिक दृष्टिकोनाच्या या खुंट्या आपल्याला फेकून जोपर्यंत देऊ शकणार नाही तोपर्यंत हा देश महासत्ता बनू शकत नाही. या महासत्ता देश बनण्यासाठी माणसं समृद्ध बनली पाहिजे ना. देश समृद्ध तेव्हाच बनतो देशातली माणसं समृद्ध बनली तर. म्हणून पुण्याचा पुनर्विकास करून लोकांना आश्रय दिला आणि पुन्हा तिथं मोठं केलं आणि त्यातून त्याच परिसरातून स्वराज्याचाही विस्तार होण्याला मदत झाली. खऱ्या अर्थानं पुणे हे जिजाऊ नगर झालं पाहिजे आणि आमची मागणी आहे पुण्याचं नाव जिजाऊ नगर करणं गरजेचं आहे. कारण राष्ट्रमाता जिजाऊंना ते वंदना ठरेल, ती मानवंदना ठरेल. मित्रो, या सर्व गोष्टीचा परिवर्तनाचा एक महत्त्वाचा पैलू मी आपल्यासमोर ठेवून हे माझं भाषण आजच्या निमित्तानंच थांबवणार आहे. नवा विचार स्वीकारणं, विधायक गोष्टीचा स्वीकार करणं, एक नको ती गोष्ट देशासाठी आणि आपल्यासाठी, समाजासाठी आणि आपल्यासाठी, जे नको तो विचार, नको ती कृती, नको ती भावना, नको ते रूढी, नको ती परंपरा सोडून देऊन नव्या विचाराचा, सकारात्मक विचाराचा, सकारात्मक भावनेचा, सकारात्मक कल्पनेचा, सकारात्मक दृष्टिकोनाचा, नव्या कृती आणि उक्तीचा, नव्या रूढ्यांचा, नव्या प्रथांचा, नव्या परंपरा निर्माण करण्याचा संकल्प करून वाटचाल करणं हे परिवर्तन करणं आहे. एखादी जुनाट गोष्ट आहे, ती जुनाट गोष्ट जोपर्यंत आम्ही टाकून देऊन नव्या गोष्टीचा जोपर्यंत आम्ही स्वीकार करणार नाही तोपर्यंत परिवर्तनाला प्रारंभ होणार नाही. परिवर्तन हे हातपाय गाळून बसून करण्याची गोष्ट नाही, किंवा परिवर्तन म्हणजे केवळ दुसऱ्याने करावं मी तसाच दगड राहतो म्हणण्याची बाब नाही. परिवर्तन हे स्वपरिवर्तन जसं गरजेचं आहे, स्वपरिवर्तनातून समाज परिवर्तन होते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून काही गोष्टी जुन्या सोडून द्यावे लागतात. हा संस्कार राष्ट्रमाता जिजाऊने केलेला आहे. आणि स्वराज्यासाठी माणसं, आमच्या देशामध्ये काहीतरी एक चुकीचे संस्कार, फक्त क्षत्रियाने हातामध्ये क्षत्र धरावं, बाकीच्याने नाही, बहुजनांनी. या देशावर ज्यानं अस्पृश्यतेचा, शूद्रत्वाचा, वैश्यत्वाचा शिक्का मारला आणि समाजाचे तुकडे तुकडे करून टाकले आणि या देशामध्ये क्षत्रिय सुद्धा संपून गेले. परशुरामाने ही शपथवी कोणी म्हणते 16 वेळा केली, कोणी म्हणते 21 वेळा केली, निक्षत्रिय करून टाकली. भाद्रा, छान, चांगलं केलास, म्हणजे या कोणी या, टिकली मारून जा. या देशावर परकीयांचं राज्य निर्माण झालं. परकीय इथं येऊन नाचून गेले. हे जर घडलं, का घडलं तर आमच्या देशामध्ये क्षत्रियच नाहीत, असा
अंधश्रद्धेचा वारा पसरवण्याचं काम काही लोकांनी केलं. जर आम्ही या देशात प्रत्येक माणूस क्षत्रिय आहे, प्रत्येक माणूस म्हणजे क्षत्रिय म्हणजे शूरत्वाचं लक्षण, गुणवत्ताधारक आहे, ज्ञानी आहे, सगळ्याला इथं ज्ञान घेण्याचा अधिकार आहे आणि सगळ्यांना इथं शस्त्र चालवण्याचा अधिकार आहे, सगळ्यांना इथं व्यापार व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, इथं प्रत्येकांना सेवेचं काम करण्याचा अधिकार आहे आणि हे सर्वांना प्रतिष्ठा आहे. हा विचार या देशामध्ये रुजवला गेला असता हा देश या जगावर राज्य तेव्हाच केला असता, या देशावर कोणी राज्य केलं नसतं. पण या इथल्या अंधश्रद्धवादी लोकांनी या देशाचं अतिशय नुकसान केल्यामुळे अशा नुकसान करणाऱ्यांचा उल्लेख देशाचे दुश्मन म्हणून केला जातो आणि तो सार्थ उल्लेख आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. वर्तमान स्थितीमध्ये जर बदल घडवून आणायचा असेल तर वर्तमानाच्या गरजा लक्षात घेऊन, वर्तमान काळाची गरज लक्षात घेऊन तशा पद्धतीचे विचार, तशा पद्धतीच्या भावना, तशा पद्धतीच्या कल्पना, तशा पद्धतीच्या संकल्पना आणि तशा पद्धतीच्या संकल्पना, तशा पद्धतीचे दृष्टिकोन, तशा पद्धतीच्या रूढी, प्रथा, परंपरा नव्या आम्हाला तयार कराव्या लागतील. नवं परिवर्तन स्वीकारताना जुनं सोडताना थोडं माणसाला त्रास होतो. केशवसुतांनी सांगितले, जुने जाऊ द्या मरणा लागून, जाळून किंवा पुरून टाका. जुनं सगळंच पुरून टाकण्यासारखं असते या मताचा मी नाही आणि कोणी राहू नये. पण जुन्यामध्ये जे काही सोनं आहे, नव्यात काही सोनं आहे, ते सगळं सोनं जे जे चांगलं आहे ते विचार वेचलं पाहिजे. वेचिते वेचन जेणे राहे समाधान, म्हणजे असेच विचार वेचले पाहिजे की जे आपल्याला समाधानी आणि समृद्ध करतील. हा संस्कार संतांनी केलाय, महापुरुषांनी केलेला आहे. जुने जाऊ द्या मरणा लागून, जाळून किंवा पुरून टाका, म्हणजे सगळंच पुरून टाकायचं नसते. जे काही चांगलं आहे भूतकाळातल्या अनेक गोष्टी चांगल्या आहेत. या देशातला योग चांगला आहे, या देशातला आयुर्वेद चांगला आहे, या देशामधले पाक कौशल्य चांगलं आहे, या देशामधलं जे निसर्गाच्या जवळचं निसर्गाकडे चला आणि निसर्गाच्या सहवासातलं राहणीमान हा संस्कार चांगला आहे. म्हणजे या देशामध्ये खूप गोष्टी अशा आहेत. या देशामध्ये स्थापत्यकला बघा, जे काही तेव्हा किल्ले बांधले गेले, तेव्हाचे मंदिरं बांधले गेले, तिथली जी स्थापत्यकला जर आपण आज विकसित केली तरी सुद्धा किती हजारो वर्षापासून एखादी इमारत राहते आणि 100 वर्षाच्या मध्येच एखादी इमारत, आधुनिक तंत्रज्ञान भारी आहे म्हणणं, आणि 100 वर्षामधली बांधलेली इमारत पडत असेल तर हे नवं काही चांगलं आहे का? असं काही नाही. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विवेक, सत्सद विवेक, बुद्धी विवेक असला पाहिजे. जे चांगलं आहे ते चांगलं घ्यायचं, नको आहे ते सोडून दे. ओल्ड इज अ गोल्ड सुद्धा, ओल्ड इज अ गोल्ड, सगळंच ओल्ड म्हणजे ओल्ड इज अ गोल्ड म्हणजे सगळंच जुनं चांगलं आहे असा सुद्धा एक टोकाचा विचार जसा आहे. आणि सगळंच पुरून टाका, जाळून टाका, हे सुद्धा टोकाचा विचार आहे. समाजाला टोकाचा विचार करायला न शिकवता समाजाला संतुलित विचार करण्याची गरज आहे. परिवर्तनवादी वे लोग होते हैं जो मौजूदा स्थिति को बदलना चाहते. काय चांगली गोष्ट आहे ना. चांगलं विधायक बदल करणारे परिवर्तनवादी असतात. परिवर्तनवादी म्हणजे स्वतःमध्ये काहीच परिवर्तन न घडवता दुसऱ्यातच परिवर्तन व्हावं म्हणजे परिवर्तनवादी नसतात. तर परिवर्तनवादी म्हणजे स्वतःत परिवर्तन आणि समाजात विधायक बदल घडवून आणणारे परिवर्तनवादी असतात. राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं परिवर्तनवादी होते म्हणून नव्या गोष्टी त्यांनी स्वीकारल्या. बहुजनातली त्याचं कुठलाही एखादा व्यक्ती असेल त्याच्यामध्ये जर शस्त्र चालवण्याचं आणि शस्त्र चालवण्याचं शिक्षण घेण्याची तयारी असेल त्या सगळ्यांना महाराजांनी सैन्य केलं. राष्ट्रमाता जिजाऊ त्यांच्यासोबत होत्या. तरी परंतु आणि कुठल्याही मावळ प्रांतातला कुठल्या जात बघितली नाही त्यांनी, कोणाचा धर्म बघितला नाही त्यांनी. हे जात धर्म हे माणसांनी निर्माण केलेल्या गोष्टी आहेत, त्याला काही श्रेष्ठ कनिष्ठत्व काही नसते.
तर ते त्यांनी गुणवत्ता बघून सैन्यात भरती केलं. त्यामुळे महाराजांचं सैन्य बलशाली पण काही लोक बदलाला परिवर्तनाला विरोध करतात, अज्ञानातून करतात, स्वार्थ डावलला जाईल म्हणून करतात, भय असते त्यांना कुठले तरी अनामिक स्वरूपाचं. एक अतिशय परिवर्तनवादी विचार महाराजांनी केला आणि यामागे राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार खूप महत्त्वाचे होते. काही जणांनी सांगितलं अमुकच्या दिवशी कुठल्याही कार्याला प्रारंभ करू नये, कुठेही जाऊ नये वगैरे वगैरे. जिजाऊ मातेंच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे शिवाजी महाराज यांच्या अनेक स्वाऱ्या ह्या अमावस्येच्या दिवशी झाल्या. आणि क्षत्रिय नसणाऱ्याने क्षत्रित्वाचं काम देऊ नये. आता क्षत्रियच नाहीत म्हणून सगळ्यांनी हातात काकणं बांगड्या घालून बसावा हा संस्कार या देशात जो करण्यात आलेला होता. येऊ द्या, या कोणी येतील आणि राज्य करतील, करा आपण बसा लुगडं पांघरून, असा जो संस्कार या देशामध्ये करण्यात आलेला होता सनातनी विचारधारेनं. आणि त्यातून या देशाचं फार मोठं नुकसान झालं. परंतु शिवाजी महाराजांनी, राष्ट्रमाता जिजाऊने शेतकऱ्यांच्या हातात शस्त्र दिलं. नांगर धरणारा माणूस हातामध्ये तलवार धरायला शिकवला. आणि लक्षात आलं, फक्त गाडीवर बसून शेताकडे जाणाऱ्या माणसाला घोड्यावर बसायला शिकवलं महाराजांनी आणि राष्ट्रमाता जिजाऊने. आणि एक सैन्य निर्माण केलं, ते जीवाभावाचं सैन्य निर्माण केलं. आणि एक घटना अतिशय महत्त्वाची आहे शिवाजी महाराजांच्या जीवनातली. त्यांचा मुलगा पालथा जन्माला, आपल्याकडे पायाळू म्हणतात. आणि अनेक गेले रोजगार हमी योजनेमध्ये काम करणारे, धर्माच्या नावानं रोजगार हमी योजना चालवणारे. तर ते गेल्यानंतर त्याने अमुक करावं लागते, शांती करावं लागते, अमुक काहीतरी सांगत असतील. ते रोजगार हमी योजनेवाले काहीतरी सांगतात असते धर्माच्या नाव. या रोजगार हमीबद्दल बोलत नाही. मग महाराजांनी सांगितलं हा पालथा यासाठी जन्मलेला आहे, याला पादशाही पालथी घालायची. हा वैज्ञानिक दृष्टिकोन, या दृष्टिकोनाच्या मागे राष्ट्रमाता जिजाऊची प्रेरणा आहे. आता एक प्रसंग असा आहे, शिवरायांच्या जीवनातला, ते राष्ट्रमाता जिजाऊ यांना प्रेरणा दिल्यात. निंबाळकर, बजाजी निंबाळकरांना बळजबरी त्यांचं धर्मांतर घडून आणण्यात आलेलं होतं आणि त्यांना पुन्हा धर्मात यायचं होतं. त्यांना परत धर्मात येऊन आपले संबंध कायम ठेवण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराजांनी केलं. ही धर्मांतरांची जी चळवळ, जे दुसऱ्या धर्मात गेलेले आहेत त्यांना परत आपल्या धर्मात घेण्याची जर चळवळ, आणि यांचे महाराजांची ही विचारधारा या देशामध्ये जर रुजू दिली असती तर या देशामध्ये परकीय धर्मांचं जे काही आक्रमण या देशावर झालं आणि जे आज जळतात त्यांना ही जळण्याची वेळ आली नसती. म्हणून आपण व्यापक होणं आणि जे सोबत येतील त्यांना घेणं आणि पुढं जाणं, हा जो काही संस्कार महाराजांनी आयुष्यभर जोपासला आणि अनेकांना त्यांनी आपल्याला परत जवळ घेतलं, हे परत जवळ घेण्याचे संस्कार या देशात झाले असते तर मित्र, आणखीन सुद्धा काही लोकांमध्ये विषमतेचे संस्कार, अस्पृश्यतेचे संस्कार, महाराजांनी हा विचार रुजू दिला नाही. जितकं शक्य आहे तेवढं केला, परंतु अनेक अडचणी, अनेक अडथळे, त्यांना सुद्धा खूप त्रास या विषमतावाद्यांचा झाला. त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला हो इथल्या अंधश्रद्धा लोकांनी. म्हणजे त्या महाराजांना, यामुळं महाराजांना बऱ्याच प्रमाणामध्ये त्या काळाच्या मर्यादा म्हणजे निसर्ग मर्यादा घालून दिला नव्हता. निसर्गावर महाराजांनी मात केली अनेक बाबीवर, पण इथल्या काही देशाच्या दुश्मनांनी महाराजांना त्या बंधनामध्ये अडकून ठेवण्याचा प्रयत्न केला. शेवटी माणसाला या सगळ्याच
सगळेच विरोध पूर्णतः नष्ट करता येत नसतात. आणि त्यातही बरेचदा स्वकीयाशी लढण्यामध्ये महाराजांचा बराचसा एनर्जी गेलेली आहे. स्वकीयांनी सकल स्वकीयांनी जर खऱ्या अर्थानं जर महाराजांच्या पाठीशी उभं राहिले असते तर हे देश केव्हाच बलशाली, केव्हाच बलाढ्य, केव्हाच महासत्ता होऊ शकला असता. म्हणून मित्र, अनेक अशा गोष्टी महाराजांच्या जीवनामध्ये आहेत, महाराजांच्या विचारामध्ये आहेत. त्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊंचं फार मोठं योगदान महाराजांना घडवण्यामध्ये आहे. म्हणून पुन्हा एकदा राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजीराजे यांना अभिवादन करतो. आणि आज युवा दिन आहे. स्वामी विवेकानंद यांच्या त्यांना देखील मी अभिवादन करतो. त्यांच्या विचाराचा आणि कार्याचा दुसऱ्या एका भागामध्ये मी आढावा घेणार आहे. धन्यवाद.